लोकशाहीवर निकालाचं हे महाकवरेज आहे। आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि महाराष्ट्राचा महानिकाल लोकशाही मराठीवर आपण बघणार आहोत। खरं तर लोकसभेचा निवडणूक झालेली होती 7 टप्प्यांमध्ये, दुसरी सगळ्यात मोठी चाललेली ही निवडणूक आणि यानंतर आता निकाल नेमका काय असेल याकडे अवघ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा निकाल नेमका काय येतो याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याविषयीचेच अचूक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून आज दिवसभर घेत राहणार आहोत। लोकसभा निवडणुकीचा आज निकाल आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे तर दुपारी 3 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। मोदी विजयाची हॅट्रिक करणार की राहुल गांधींची जादू चालणार हे आता काही मिनिटांमध्ये कळणार आहे। सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला 350 ते 400 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इंडियानं एक्झिट पोल फ्रॉड असल्याचं सांगत आपल्या 295 ते 300 जागा आपल्याला मिळतील असा दावा केलेला आहे। दरम्यान देशामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान झालेलं होतं। दुसरी सगळ्यात मोठी चाललेली ही निवडणूक आणि याच्यामध्ये आपल्याला आता निकाल नेमका काय असेल। लोकांनी तर मतदान केलं आहे पण ते निकाल जगजाहीर आज होणार आहे आणि याची जी प्रक्रिया आहे ती अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होईल। त्यामुळे पहिले कल आपण सगळ्यात आधी बघू। बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच्या 15-1 मिनिटांमध्ये कल यायला सुरुवात होणार आहे। तर या विषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? काही मिनिटं उरलेली आहेत, 1-2 तासांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे मतमोजणी सुरू होण्यासाठी। धाकधूक वाढल्याचं दिसतंय, फक्त उमेदवारांचीच नाही तर त्यांचे समर्थक आणि त्याचबरोबर जे वोटर ज्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केलेलं होतं त्यांची सुद्धा लक्ष आजच्या या निकालाकडे आहे। काय सध्याची स्थिती दिसतेय? म्हणजे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। ठाण्यामध्ये जे कॉलेज आहे तिथे मतमोजणीला सुरुवात होईल। मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस बंदोबस्त लावले, 1000पेक्षा जास्ती पोलीस आहेत, 640 पेक्षा जे अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी ते सुद्धा इथे दाखल झाले। त्यामुळे मतमोजणीला प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होणार आहे 8 वाजता। त्यामुळे परंतु जे राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। अनेक सर्वेमध्ये जे आहेत राजन विचारे हे आघाडीवर दाखवतात, त्यामुळे राजन विचारांच्या जे समर्थक आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहे, मतमोजणीच्या दिशेने आलेले आहेत। त्यामुळे एक जे ठाण्याचा गड कोण जिंकणार हे सर्वात महत्त्वाचं, कारण आपण ठाणे म्हटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं समीकरण आहे। त्यामुळे ही जी ठाणे लोकसभा मतदारसंघाची खरी प्रतीक्षा ही मुख्यमंत्र्यांची, महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि राजन विचारांमध्ये हा सामना रंगलाय। त्यामुळे पण जरी ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघातून अख्खं जे संपूर्ण लक्ष जे आहे राज्याचं लागले, त्यामुळे ठाण्याचा गड मुख्यमंत्री आखणार का महाविकास आघाडीत जाणार हा खूप प्रश्न महत्त्वाचा आहे। तसं विकास आपण बघतोय की उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। काही मिनिटं 2 तासांपेक्षाही कमी कालावधी उरलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सगळ्यात जगभरातील सगळ्यात मोठा लोकशाही देश भारत आणि भारतामध्ये लोकसभेचा मतदान पार पडलेला आहे तर लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये भारतीयांनी नेमका कोणाला निवडून दिलेला आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण आज आपले पुढचे जे 5 वर्ष आहेत ते नेमके कसे जाणार, कोण आपल्यावर राज्य करणार, कोण सत्ताधारी असतील ते ठरवणारा आजचा दिवस आहे। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा म्हणावं लागेल आणि आजच्या प्रत्येक या घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे। त्याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडे पुन्हा आपण येऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।